नमस्कार. वैजापूर टाइम्स मध्ये सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या काही घडामोडी वैजापूर बुलेटिन मध्ये. वैजापूर येथे भारतीय संविधान दिनानिमित्त जीवनगंगा सार्वजनिक वाचनालयात प्रबोधनपर व्याख्यान. भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने जीवनगंगा सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने प्रसिद्ध कवी व्याख्याते दंगलकार नितीन चंदन शिवे यांचे गुरुवारी 27 नोव्हेंबर रोजी प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली. यावेळी संविधानाची प्रस्तावना सामूहिक वाचन करण्यात आली. तसेच डोंगराळे येथे नुकत्याच घडलेल्या बालिकेवर अत्याचार प्रकरणातील पीडित बालिकेला श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनीष दिवेकर होते. यावेळी शाहीर अशोक बागुल, आकाश ठोले, जयप्रकाश बोरगे, दादासाहेब साळुंखे, विजय मोकळे, जे के बोरगे, साहेबराव पडवळ, प्रदीप पठारे, विलास त्रिभुवन, के व्ही पगारे, भीमराव कठोर, दिलीप पठारे, अनंत हुडके, डॉक्टर उद्धव हुडके, कुलदीप नरोडे तसेच चेतवन बुद्धविहार महिला समितीच्या सदस्य उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक प्रमोद पठारे यांनी तर प्रास्ताविक डॉक्टर आबासाहेब कसबे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जीवन गंगा वाचनालयाच्या वतीने सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. खंडाळा येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 135व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन स्वच्छता कार्यक्रम घेण्यात आला. क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 135व्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी दिनांक 28 रोजी खंडाळ्यात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलीस पाटील नितीन बागुल, माजी सरपंच संजय सूर्यवंशी, सेवानिवृत्त कर्मचारी राजाराम बागुल व कैलास बागुल यांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. तत्पूर्वी संघर्ष मित्र परिवार खंडाळ्याच्या वतीने पुतळा परिसर व सम्राट अशोक बुद्धविहार प्रांगणात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यात सुधाकर बागुल, भालचंद्र बागुल, काशीनाथ बागुल, योगेश बागुल, सुधीर बागुल यांनी सहभाग घेतला होता. यासह वैजापूर येथेही महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 135व्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी शहरातील महात्मा फुले पुतळ्याला सर्व राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांकडून एकत्रित येऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शिव फुले शाहू आंबेडकर समिती व अखिल भारतीय समता परिषद यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे, डॉक्टर दिनेश परदेशी, डॉक्टर राजीव डोंगरे, शाहीर अशोक बागुल, धोंडरामसिंह राजपूत, जगन गायकवाड, दिलीप अनर्थे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते. वैजापुरात श्री गुरुदत्त जयंतीनिमित्त स्वामी समर्थ केंद्रात गुरुचरित्र पारायणाला सुरुवात, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. श्री गुरुदत्त जयंतीनिमित्त श्री स्वामी समर्थ केंद्रात शुक्रवारपासून सप्ताहावर चालणाऱ्या श्रीमद गुरुचरित्र पारायण सोहळ्यास 247 महिला व 72 पुरुष सेवेकरी सहभागी झाले आहेत. याज्ञिका अनिता अलुले व मोना वाणी, तर वाचिका मोनिका गंडे व अनिता राजपूत यांच्यासह सोनाली त्रिभुवन सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. सर्व नियोजन सुमनबाई आलोले यांनी केले असून लेमेश वाणी, धोंडरामसिंह राजपूत, अरविंद तुपे यांच्यासह केंद्राचे सेवेकरी सहकार्य करीत आहेत. शिवूर येथेही श्री दत्त जयंती सप्ताह सुरू करण्यात आला असून श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री गुरुचरित्र पारायण सोहळ्यात एकूण 92 सेवेकरी सहभागी झालेत, अशी माहिती सेवेकरी वाल्मिक भावसार यांनी यावेळी दिली आहे. वैजापूर टाइम्स बुलेटिन तुम्हाला आवडत असेल तर या बुलेटिनला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, काही सूचना असतील तर कमेंट करा आणि नवीन असाल तर वैजापूर टाइम्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.